नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे सामान्य जनरल नॉलेजवर आधारित प्रश्न आणि उत्तर। खरं पाहता भारताचा भूगोल असो किंवा भारताचा इतिहास हा एवढा मोठा आहे की सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण आहे। त्याच अनुषंगाने MPSC असो, सरळ सेवा स्पर्धा परीक्षांचे प्रश्न आणि उत्तर असो, त्यामध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तर आहेत। सरळ आणि साध्या सोप्या भाषेत तुमच्या सर्वांसाठी मी ते घेऊन आलेले आहेत। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती डेली करंट अफेअर्सचे पण व्हिडिओ येत असतात, ते पण रोज नक्की पाहत चला। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 366 दिवस हे लीप इयरमध्ये असतात। कारण पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात, त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो। पण खरं तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि 6 तासांचा काळ लागतो। हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 4 वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो, त्यामुळे या वर्षाला लीप इयर असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आशिया हा खंड जगातील सर्वात मोठा खंड आहे। कारण आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ 4,45,78,000 चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, सियाचीन हिमनदी भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये सियाचीन हिमनदी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात। कारण पूर्ण भारतातील जवळजवळ 22% हत्ती हे कर्नाटक या राज्यात आढळून येत असतात। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 37 अंश सेल्सिअस हे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असते। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्लाझ्मोडियम या परजीवी जीवाणूमुळे हिवताप किंवा मलेरिया होतो। म्हणजे प्लाझ्मोडियम जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप होत असतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मज्जासंस्था या भागास पोलिओ रोग शरीराच्या मज्जासंस्था या भागास इजा करत असतो। कारण पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशींचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूंची लागण झालेल्या रुग्णांचे स्नायू कमकुवत होतात। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, करडईचे तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते। कारण करडई, ज्याला इंग्लिशमध्ये सॅफ्लॉवर म्हटले जाते, या वनस्पतीचे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते। पुढचा प्रश्न आहे नंबर 9,
कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पोलाद या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी वापरण्यात येत असतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 10. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 0.04% वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढचा प्रश्न आहे नंबर 11. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या डॅश डॅशवर अवलंबून असते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वस्तुमानावर अवलंबून असते. म्हणजे कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 12. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, क जीवनसत्वाचा खाद्यपदार्थात सर्वाधिक वापर केल्यास नाश होत असतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 13. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पारा हा एक धातू आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. निद्रानाश हा रोग डॅश डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ब जीवनसत्व या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळत असतो. कारण निद्रानाश, ज्याला इंग्लिशमध्ये इन्सोमिनिया म्हटले जाते, हा रोग ब जीवनसत्व कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो, ज्यामध्ये माणसाला वेळेवर बराच वेळ टिकून ठेवता न येणे, अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप न येणे याला निद्रानाश असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दूध या पदार्थाला पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. कारण दुधाला पूर्णान्न आहार म्हटले जाते, कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे जसे की प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वांसारख्या सर्व आवश्यक पोषक गोष्टी असतात. म्हणूनच दुधाला पूर्णान्न म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व हे हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी डॅश डॅश टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 99% अतिनील किरणे हे ओझोनच्या थरामुळे सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी अडवली जातात. कारण मित्रांनो, ओझोनचे थर हे वरील वातावरणामध्ये अगदी पातळ व पारदर्शक असते आणि या ओझोनच्या थरामुळेच मनुष्यासाठी, प्राण्यांसाठी तसेच वनस्पतींसाठी हानिकारक असलेली अतिनील किरणे अडवली जातात. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 0 अंश सेल्सिअस हा पाण्याचा गोठणबिंदू असतो. कारण एखाद्या भागाचा वातावरण अंश सेल्सिअस किंवा 0 अंश सेल्सिअस किंवा त्याहून खाली गेले तर त्या ठिकाणी पाणी गोठायला सुरुवात होते. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलिन या पदार्थाचा शोध लावला. कारण मित्रांनो, पेनिसिलिन हे जीवाणू संसर्गाच्या म्हणजेच बॅक्टेरियल इन्फेक्शन्सच्या उपचारात वापरली जाते. याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग
यांनी 1928मध्ये लावला होता? पुढचा प्रश्न आहे नंबर 20. काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 92% हे पाण्याचे प्रमाण काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यांमध्ये असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वरील सर्व. म्हणजेच अतिसार, कावीळ, विषमज्वर या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होत असतो. कारण अतिसार, कावीळ आणि विषमज्वर हे 3 आजारांचे मुख्य कारण हे दूषित पाणी असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आसपास ऐकू का येत नाहीत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाहीत, म्हणून सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू येत नाहीत. कारण सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, त्यामुळे सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू येत नाहीत. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कार्बन डायऑक्साईड या तापमानामुळे वातावरणातील वायू वाढत असते. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. डॅश डॅशच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्तक्षय म्हणजेच अनेमिया हा रोग होतो. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लोहाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्तक्षय अनेमिया हा रोग होत असतो. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, क्लोरीन हे पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येत असते. मित्रांनो, हे होते सामान्य जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तरं. कारण MPSC UPSC स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. यावर वारंवार प्रश्न उत्तरं विचारले जातात. तेच तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले होते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.